श्री स्वामी समर्थ निजध्यास चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धर्मनाथ बीज हा नाथ संप्रदायातील खूप महत्त्वाचा सण. प्रत्यक्ष नवनाथांनी या दिवसाला विशेष आशीर्वाद देऊन आणि स्वतः आनंदोत्सव साजरा करून जगत कल्याणासाठी एक विशेष तरतूदच करून ठेवलेली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण धर्मनाथ बीजेची पूर्ण कथा आणि संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि त्यासोबतच हा सण कसा सुरू झाला, या दिवशी काय करावे, या दिवशीचे विशेष फळ काय, हे सर्व जाणून घेणार आहोत. हा सण प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीया, माघ महिन्यातील द्वितीया तिथी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला धर्मबीज असेही म्हणतात. नाथ संप्रदायात या सणाला विशेष असे महत्त्व आहे. यावर्षी 20 जानेवारीला धर्मनाथ बीज येत आहे, त्यामुळे या सणाचे महत्त्व आपल्याला माहीत असले पाहिजे. एकदा मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ भ्रमण करत असताना राजा त्रिविक्रमाच्या राज्यात आले. राजा त्रिविक्रम हा नेहमी प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी आणि आपल्या जनतेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या राज्यात एकही व्यक्ती दुःखी नव्हता, पण राजाची स्वतःची कुणीच संतान नसल्यामुळे आपल्यानंतर प्रजेचे काय होईल या चिंतेने नेहमी दुःखी असायचा. एक दिवस राजा त्रिविक्रम मृत्यूला प्राप्त झाला आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या दिवशी राज्यात भिक्षा मागण्यासाठी भ्रमण करत होते, पण गावात एकाही घरी चोल पेटली नाही आणि राज्यातला प्रत्येक व्यक्ती पोरकेपणाच्या भावनेने शोकाकुल पाहून गोरक्षनाथाचे हृदय द्रवले. ते स्वतःला आवरू शकले नाही, कारण नाथ हे नेहमी जनतेच्या सेवेसाठी झटत असत. गोरक्षनाथांनी खूप आवेशात येऊन प्रण केला की त्रिविक्रम राजाला परत जिवंत करेन आणि मी जर असे नाही करू शकलो तर मी स्वतः अग्निकाष्ठा घेऊन मृत्यूला प्राप्त होईल. आणि त्यानंतर आपल्या सूक्ष्म देहाने यमलोक, ब्रह्मलोक, शिवलोक असे भ्रमण करून राजा त्रिविक्रमाचा शोध घेऊ लागले. आपल्या शिष्याच्या प्रणाने मच्छिंद्रनाथ गोंधळून गेले. त्यांना माहीत होते हा जे बोलेल तसाच वागेल, कारण याने फक्त एका वड्यासाठी आपला एक डोळा काढून दिला होता. त्यामुळे मच्छिंद्रनाथ घाबरले. त्यांनी आधीच जाणले होते की राजा त्रिविक्रम हा मोक्षाला प्राप्त झाला आहे, त्यामुळे त्याला परत जिवंत केल्या जाऊ शकत नाही. गोरक्षनाथ आपल्या सूक्ष्म देहाने सर्व लोक फिरून आल्यानंतरही त्यांना त्रिविक्रमाचा कुठेच पत्ता लागला नाही. आता त्रिविक्रमाच्या शरीराला आपण उठवू शकत नाही हा बोध झाल्यानंतर गोरक्षनाथ आपला प्रण पूर्ण करण्यास सज्ज झाले. हे बघून मच्छिंद्रनाथ घाबरून गेले आणि त्यांनी गोरक्षनाथांना थांबवत पूर्ण सत्य सांगितले की आपल्या कर्माने त्रिविक्रमाने मोक्ष प्राप्त केला आहे, त्यामुळे तो ब्रह्मतत्वात पूर्ण विलीन झाला आहे. मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्याला उद्देशून म्हणाले, कोणत्याही आवेशात येऊन प्रण किंवा कृती करू नये, नाहीतर त्यात फक्त आपले अहित होत असते. आता करायचे काय हा प्रश्न गोरक्षांनी उपस्थित केल्यानंतर नाथबाबा मच्छिंद्र सांगू लागले, मी आपला देह हा एका ठिकाणी ठेवून आपल्या सूक्ष्म देहाने राजा त्रिविक्रमाच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्रिविक्रमाच्या देहाला उठवतो. नेम 12 वर्षाचा राहील. त्यात त्रिविक्रमाचा योग्य उत्तराधिकारी निर्माण करून मग मी त्रिविक्रमाचा देह सोडून परत आपल्या देहात स्थानापन्न होईल. जोपर्यंत मी राजा त्रिविक्रमच्या देहात आहे तोपर्यंत तू माझ्या देहाचे रक्षण कर. ही योजना गोरक्षनाथांचा प्रण पूर्ण करण्यासाठी आणि प्रजाहित लक्षात घेऊन असल्यामुळे गोरक्षनाथांनी मान डोलावली आणि आता देह ठेवण्यासाठी एका सुयोग्य जागेची निवड करायची होती. त्यासाठी गावाच्या बाहेर असलेले शिवमंदिर निवडण्यात आले. ते मंदिर प्राचीन होते, त्यासोबतच मंदिराच्या खाली एक तळघरही होते. अशा प्रकारे त्या मंदिराची रचना होती आणि शेजारीच राहत असलेली म्हातारी त्या मंदिरात पुजारी म्हणून देखरेख करायची. नाथांनी त्या म्हातारीला सर्व हकीकत सांगून लोककल्याणासाठी हे आवश्यक आहे हे पटवून दिले आणि ही वार्ता गुप्त ठेवण्याची विनंती केली. म्हातारीनेही आपण ही वार्ता गुप्त ठेवू असे आश्वासन देत तळघरात राहायची परवानगी दिली. त्यानंतर नाथबाबा मच्छिंद्र आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांनी तळघरात प्रवेश केला आणि तेथे मच्छिंद्रनाथांनी आपला देह ठेवत आपल्या सूक्ष्म देहाने राजा त्रिविक्रमाच्या शरीरात प्रवेश केला. त्यावेळेस त्रिविक्रमाच्या शरीराला चितेवर ठेवून अग्निविधीची तयारी सुरू होती आणि तेव्हाच राजा त्रिविक्रम आपल्या चितेवर उठून बसले. आपल्या राजाला पुनर्जीवित झालेले बघून प्रजाजन हर्षोल्लासित झाले. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव सुरू झाला. त्रिविक्रमाची पत्नी रेवतीच्याही आनंदाला पारावर उरला नाही. पण इकडे शिवालयातील तळघरात नाथबाबा मच्छिंद्रांचे शरीर निपचित पडले होते. चैतन्य देह असल्यामुळे निपचित पडलेले असूनही त्यावर एक तेजोवलय निर्माण झाले होते. गोरक्षनाथांनी आपल्या गुरूच्या देहाला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून विभूती मंत्रित करून त्यांच्या शरीराच्या भोवताली एक सुरक्षा कवच बनवले होते. इकडे राजा त्रिविक्रम जिवंत झाल्यावर लोकांनी स्मशानात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून राजाला वाजत गाजत राजमहालात आणले.
आणि त्यानंतर परत राज्याभिषेक करून राजा त्रिविक्रम सिंहासनावर बसले. दिवसामागून दिवस जात होते. राजा दर सोमवारी वेशीवरच्या शिवालयात दर्शनाला येत असे. तिथे असलेल्या गोरक्षनाथांना खुणेनेच खुशाली विचारत असे. मंदिराचा परिसर फिरून मग निघून जात असे. अशा पद्धतीने बरेच दिवस निघून गेले. सगळं काही सुरक्षित आहे, सोबतच नाथबाबा स्वतः आपल्या शरीरावर लक्ष ठेवून राहू शकतात हे लक्षात आल्यावर आणि मंदिरात म्हातारी पण लक्ष ठेवून आहेच हे बघितल्यावर एक दिवस गोरक्षनाथांनी त्रिविक्रम देही असलेल्या मच्छिंद्रनाथांना तीर्थाटनाला जाण्याची आज्ञा मागितली. मच्छिंद्रनाथांनी पण सगळं सुरक्षित आहेच आणि दर आठवड्याला मंदिरात येऊन लक्ष ठेवता येते असं समजून गोरक्षनाथांना आज्ञा दिली आणि 12 वर्षांनी ठरलेल्या दिवशी यायचे आणि मग मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम देह सोडून परत आपल्या देही स्थिरावतील असे ठरले. दिवसामागून दिवस जात होते. त्रिविक्रम राजाचा राज्यकारभार सुरळीत सुरू होता. एक दिवस महाराणी रेवती आपल्या लवाजम्यासह शिवालयात दर्शनाला आली आणि मंदिरात काही वृद्ध स्त्रियांनी रेवतीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आणि ते ऐकताच मंदिरामध्ये म्हातारी पुजारी खुदकन हसली. पण तिला ताबडतोब बोध झाला आणि ती मान खाली घालून गप्प झाली. तिचे असे वागणे राणी रेवतीच्या लक्षात आले. रेवतीने म्हातारीला एकांतात नेऊन हसण्यामागचे कारण विचारले. म्हातारी घाबरली आणि गयावया करू लागली. रेवतीने म्हातारीला प्रेमाने जवळ घेत कारण सांगण्यास सांगितले आणि कारण कोणतेही असो, तुला माझ्याकडून आणि राजा त्रिविक्रमाकडून अभयप्राप्त राहील असे वचन दिले. म्हातारी म्हणाली, तुला दिलेल्या सौभाग्यवतीचा आशीर्वाद ऐकून मला हसू आले. राणी म्हणाली, यात हसण्यासारखे काय होते? म्हातारी म्हणाली, राणी, तू आधीच विधवा झाली आहेस. तुझा त्रिविक्रम राजा जिवंत झालाच नाही. एक योगी ज्याचे नाव मच्छिंद्र आहे त्याने आपला देह मंदिराच्या तळघरात ठेवून सूक्ष्मदेहाने त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून फक्त शरीर उठविले आहे. तो त्रिविक्रम राजा नसून मच्छिंद्रनाथ आहे आणि पुढे 12 वर्षांनी ते त्रिविक्रम राजाचे शरीर सोडून आपल्या शरीरी परत येईल. हे ऐकून राणी रेवती पूर्णपणे सुन्न झाली आणि थोड्या वेळातच स्वतःला सावरत म्हातारीला म्हणाली, मला तू मच्छिंद्राचे शरीर दाखवू शकतेस का? म्हातारीने लगेच तळघरात राणीला नेऊन प्रसन्न मुद्रेत आणि तेजोवलयात झोपलेले नाथबाबांचे शरीर राणीला दाखवले आणि परत तळघर जसेच्या तसे बंद करून दिले. आता राणी रेवती आपल्या महालात आल्यावर अस्वस्थ झाली आणि विचार करू लागली, आपले जे अहित व्हायचे होते ते तर झालेच आहे. आपलं पतिव्रतेचे जे व्रत आहे ते तुटलेलंच आहे, तर आता व्यर्थ शोक करूनही काहीच अर्थ नाही. यापेक्षा आपलं हित करून घेणं महत्त्वाचे आहे. म्हणून तिने एका रात्री काही विश्वासू सेवकांना बरोबर घेत मंदिराच्या तळघरातून मच्छिंद्रनाथाचे शरीर बाहेर काढले आणि आज्ञा केली, या शरीराचे सूक्ष्महून सूक्ष्म असे एवढे छोटे छोटे तुकडे करून देशोदेशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नष्ट करून टाकावे. तिचा मानस होता की शरीरच नसल्यावर मच्छिंद्रनाथांना त्रिविक्रम राजाचे शरीर सोडून जाता येणार नाही आणि ते त्रिविक्रम म्हणूनच कायम आपल्या जवळ राहतील. सेवकांनी शरीराचे रवरव तुकडे करून 4ही दिशेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत जंगल, शेत, नदी अशा विविध ठिकाणी टाकून दिले. अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथांच्या शरीराचा विल्हेवाट लावत आणि तळघरातील बंदोबस्त जैसे थे करून रात्री राणी आपल्या महाली आली आणि राजा त्रिविक्रमासोबत गुणागोविंदानं राहू लागली. मच्छिंद्ररूपी राजा त्रिविक्रमही मंदिरात दर्शनाला आल्यावर तळघराचा दुरूनच बंदोबस्त बघत असे. जैसे थे दिसल्यावर निश्चिंत होऊन आपल्या महाली जात असे. इकडे मच्छिंद्रनाथाचे शरीर नष्ट झाल्याचा बोध भगवान शंकरांना झाला आणि त्यांनी वीरभद्रासह संपूर्ण शिवगणांना मच्छिंद्रनाथाच्या शरीराचा एक एक तुकडा वेचून कैलासात आणायला सांगितला आणि त्याचे रक्षण करायला सांगितले. वीरभद्र आणि नाथपंथ यामध्ये बरेच वेळा युद्ध झाली होती आणि प्रत्येक वेळेस वीरभद्राला पराभव पत्करावा लागला होता. सोबतच अष्टभैरव, डंकिनी, शंखिनी, काली आणि समस्त शिवगणही नाथावर चिडून होते आणि नाथांचे शरीर उद्ध्वस्त झाले याचा आनंदही कुठेतरी त्यांच्या मनात होता आणि हे शरीर न्यायला नाथ गोरक्ष नक्की येतील तेव्हा त्यांचाही पराजय करू अशा आश्वासक भावनेतून वीरभद्रासह संपूर्ण शिवगण अहोरात्र नाथबाबांच्या शरीराचं रक्षण करू लागले. मच्छिंद्ररूपी राजा त्रिविक्रम आणि रेवती गुण्यागोविंदानं नांदत असताना रेवती गर्भवती झाली आणि तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाले, तेच हे धर्मनाथ. त्यानंतर धर्मनाथाचे उत्तम संगोपन करण्यात राजा त्रिविक्रम आणि रेवती कोणतीही कसर ठेवत नसत. असे करत करत 12 वर्षाचा अवधी संपत आलेला होता. गोरक्षनाथ तीर्थाटन करत असताना त्यांनी चौरंगीनाथांना तपश्चर्येला बसवले होते. त्या ठिकाणी येऊन त्याला विविध विद्या प्रदान करून सनाथ केले आणि मग त्याला सोबत घेत त्रिविक्रमाच्या राज्यात निघाले. गोरक्ष आणि चौरंगी दोघेही नाथ मंदिराजवळ आले आणि शिवालयात जाऊन शंकराचे दर्शन घेऊन तळघरात जाऊन बघतात तो काय, तिथं मच्छिंद्राचे शरीर नव्हतेच.
गोरक्षनाथ एकदम हादरून गेले आणि भावविभोर होऊन आपल्या गुरूंच्या नावानं विलाप करू लागले. पण ती वेळ विलापाची नव्हती, कारण आता खूप थोडा अवधीच शिल्लक होता, जेणेकरून नाथबाबा त्रिविक्रम राजाचं शरीर सोडून आपल्या स्वदेहात परतणार होते. अशा वेळेस चौरंगीनाथांनी आपल्या गुरूची सांत्वना करत, आपण रडून उपयोग नाही, आपल्याला शोध घेणे गरजेचे आहे असे म्हटले. आपल्या शिष्यांचे वाक्य ऐकून गोरक्षनाथ सावध झाले आणि तडक मंदिरातील त्या म्हातारीकडे गेले. म्हातारीला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा म्हातारी घाबरली. गोरक्षनाथ खूप रागात दिसत होते. त्यांचे डोळे लाल झाले होते, क्रोध स्पष्ट दिसत होता. म्हातारी घाबरली. आता हा योगी आपल्याला भस्म करून टाकेल अशी तिला भीती वाटली. जे घडले ते सविस्तर नाथांना सांगू लागली. नाथांनी दिव्य दृष्टीनं बघितले तर रेवतीनं मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे केले हे समजताच ते रेवतीवर अत्यंत क्रोधित झाले. पण रेवती ही आपली गुरुमाता आहे, त्यामुळे क्रोधातून आपल्या गुरुमातेसाठी शापवाणी निघू नये म्हणून त्यांनी स्वतःला सावरले आणि आता शांत चित्तानं विचार करू लागले. नाथबाबांचे शरीर हे चैतन्य स्वरूप आहे, ते नष्ट होऊ शकत नाही, नक्कीच ते कुठे न कुठे असायला पाहिजे, असा विचार करून चौरंगी आणि गोरक्षनाथ तळघरात गेले. गोरक्षनाथ चौरंगीनाथांना म्हणाले, मी येथे देह ठेवून सूक्ष्म देहानं नाथबाबांच्या शरीराचा शोध घेतो, तोपर्यंत तू येथे माझ्या शरीराचे रक्षण कर. असे म्हणून समाधी अवस्थेत जाऊन त्यांनी सूक्ष्म शरीरानं ब्रह्मांडात शोध घ्यायला सुरुवात केली आणि मंत्र तंत्र सिद्धीने सिद्ध होऊन चौरंगीनाथ त्यांच्या शरीराचे रक्षण करू लागले. कैलासात आल्यावर गोरक्षनाथांना शिवगणांचा कडेकोट पहारा असलेले एक ठिकाण दिसले. त्यांनी तिथे जाऊन बघितले तर काय, मच्छिंद्रनाथांचे शरीर तिथे पडलेले होते. चारही बाजून शिवगण पहारा देत होते आणि वीरभद्र आपल्या शिवगणांना म्हणत होते, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, गोरक्ष कधीही येथे येऊ शकतो. हे बघून गोरक्षनाथ तडक तळघरातील आपल्या शरीरात समाविष्ट झाले आणि उठून बसले आणि चौरंगीनाथांना म्हणाले, चल आपल्याला कैलासात जायचं आहे, आणि तडक दोघेही स्वदेह कैलासाच्या दारावर उभे झाले. गोरक्षनाथांनी अग्निक्रोधात येऊन जोरात आरोळी दिली, हे वीरभद्रा, माझ्या गुरुचे शरीर मला परत कर, नाहीतर युद्धाला सामोरे जा. वीरभद्रही युद्धाला तयार होता. समस्त शिवगण, अष्टभैरव, शंखिनी डंकिनी सहित शिवाचे सर्व अस्त्र युद्धासाठी सज्ज झाले आणि मग येथे दोन नाथ आणि वीरभद्र यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन वीरभद्रासह समस्त शिवगण आपली चेतना हरवून बसले. गोरक्षनाथांनी येथे वीरभद्राचा प्राण घेतला असे नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये नमूद आहे. त्यानंतर भगवान शंकराला माहीत झाले आणि तेथे येऊन भगवान शंकरानं गोरक्षांना प्रेमानं जवळ घेतले आणि घडलेला वृत्तांत ऐकून शिवगणांना फटकारत मच्छिंद देह गोरक्षनाथांना देण्याची आज्ञा दिली आणि त्यानंतर गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्रानं वीरभद्राला परत जीवन केले आणि मग भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद देह घेऊन त्या शिवालयातील तळघरात आले. 12 वर्षाचा अवधी संपल्यानंतर नाथबाबा मच्छिंद्र त्रिविक्रम देह सोडून आपल्या देही स्थिरावले आणि उठून बसले. घडलेला पूर्ण प्रसंग ऐकून धन्य गोरक्ष म्हणून आपल्या शिष्याला घट्ट मिठी मारत प्रेमपूर्वक आलिंगन दिले. इकडे महालात राजा त्रिविक्रम मृत झाल्याची वार्ता राज्यभर पसरली आणि जनता आक्रोश करू लागली. मात्र रेवती शांत आणि हतबल होती. आपल्या पुत्राचा, धर्मनाथाचा विलाप बघून त्याला घेऊन एकांतात गेली आणि बोलू लागली, बाळा, कशाला विलाप करतो? हे शरीर म्हणजे तुझे पिता नाही, हे तर आधीच मरण पावले आहेत. या शरीरात जे चैतन्य आतापर्यंत वास करत होते ते मच्छिंद्ररूपी चैतन्य तुझे तात आहेत आणि ते वेशीवर असलेल्या मंदिरात आहेत. त्यानंतर आपल्या मुलाला सर्व हकीकत स्पष्ट सांगून रेवती आणि धर्मनाथ राजा त्रिविक्रमाचे संपूर्ण उत्तर क्रियाविधी आटोपून वेशीवरच्या शिवालयात आले आणि त्यांनी नाथबाबा मच्छिंद्र, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ यांना आदराने आपल्या राजमहालात नेले. त्यानंतर म्हातारीने सर्व हकीकत राज्यातील लोकांना सांगून नाथांनी आपल्यावर केलेल्या परोपकाराची जाणीव करून दिली. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी घोषित केला आणि गोरक्षनाथांनी धर्मनाथाला अनुग्रह आणि नाथपंथाची दीक्षा देऊन सनाथ केले. तो दिवस होता माघ वाद्य द्वितीयेचा आणि त्या दिवशी नाथांनी मोठा उत्साह साजरा केला आणि या उत्साहालाच धर्मनाथ बीज म्हणून घोषित केला. आणि नाथपंथातील या महत्त्वाच्या सणाला जो कोणी व्यक्ती साजरा करेल त्याच्याकडे माता लक्ष्मी निरंतर राहील, त्याला कधीच दारिद्र्य येणार नाही आणि दारिद्र्य असेल तर दारिद्र्य जाऊन घरात संपन्नता येईल, असा नाथांनी या उत्साहाला आशीर्वाद दिला. ही धर्मनाथ बीज जो कोणी व्यक्ती आपल्या घरी आनंदाने करेल त्याच्या घरात आर्थिक सुबत्ता येऊन सुख आणि ऐश्वर्य कायम टिकून राहील, असे गोरक्षनाथाचे विधान आहे. आता धर्मनाथ बीज कशी करायची हे समजून घेऊ. माघ शुद्ध द्वितीयेला ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
देवघरात किंवा पाटावर नवनाथांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यांना गंध, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. शक्य असल्यास धुनी म्हणजेच धूप पेटवावा, कारण नाथांना धूप अत्यंत प्रिय आहे. धर्मनाथ बीजेच्या दिवशी श्री नवनाथ भक्तिसार पोथीतील 34व्या अध्यायाचे किमान एकदा वाचन करावे. जर वेळ असेल तर संपूर्ण पोथीचे पारायण किंवा नाथांच्या आरत्या कराव्यात. या दिवशी ज्वारीच्या आंबीलला खूप महत्त्व आहे. ज्वारीच्या पिठाची आंबवलेली आंबील, त्यासोबत वडे, पुरी, काळ्या हरभऱ्याच्या किंवा कडधान्याच्या घुगऱ्या यासारखे पदार्थ बनवून या दिवशी मुख्य नैवेद्य दाखवतात. अशा प्रकारे धर्मनाथ बीज साजरी करायची असते. आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धर्मनाथ बीज साजरी केले जाते. तुमच्या भागात हा सण साजरा होतो का? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.